चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ असा आहे, मी ग्रोसरी लिस्ट बनवते. तर ती लिस्ट आधी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तसंच मी त्या लिस्ट प्रमाणे मी कसं कसं सामान घरात करते तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला मग पुढच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मी ह्यावेळीचा माझा जो बजेट होता ना, तो जास्तीचा झाला आहे. कारण की कधी कधी काय होतं की मी काही सामान जे आहे ना ते मी जास्त साठवणीतलं भरून ठेवते. जे म्हणजे 3 महिने 4 महिने किंवा 6 महिन्यापर्यंत ते राहू शकतात. अशा वस्तू मी साठवणीमधल्या भरून ठेवते, जेणेकरून मला पुढच्या महिन्यामध्ये इतका लोड नाही पडत खर्चाचा. तर त्याप्रमाणे मी तसं ते रेशनिंग भरून काढते. आणि ते तुम्हाला कसं वाटतं हे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघून मला नक्की कमेंट करून सांगा. तर फ्रेंड्स, बघा, मी सर्वात आधी तुम्हाला माझी लिस्ट दाखवते की मी लिस्ट कशी बनवली. आता क्षणी आपल्याला कळते की आता ती संपलेली आहे आणि जेव्हा जी वस्तू संपते मी त्यामागे क्रॉसचं टिक मार्क करते की ही वस्तू आता नाही आहे आणि तीच वस्तू मी लिस्टमध्ये लिहून काढते. तर मी तुम्हाला लिस्ट पहिली दाखवते आणि मग त्याच्या पुढचं सांगते. तर फ्रेंड्स, बघा, मी अशा प्रकारे लिस्ट बनवते आणि ह्या पण मी हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला हे मी पुन्हा एकदा तुम्हाला असा रिव्ह्यू देईलच ह्याचा. तर फ्रेंड्स, हे पण आहे माझं, ही एक पर्सनल अशी डायरी आहे ज्याच्यामध्ये मी माझे सगळे हिशोब लिहिते आणि जे हिशोब मी म्हणजे मी महिन्याला किती खर्च करते. आता मी ग्रोसरीमध्ये काय काय आणलेलं आहे ना ते दाखवणार आहे. आणि फ्रेंड्स, असं आहे ना की ग्रोसरी मी काही फक्त डीमार्टमधूनच नाही घेतलेली, तर मी ती फक्त ऑनलाईन पण शॉपिंग केलेली आहे. ऑनलाईन मीन्स की मी जे काही क्लिनिंगच्या ज्या वस्तू आहेत, वॉशिंग आणि क्लिनिंग, टॉयलेट क्लिनिंगच्या वगैरे, त्या मी फ्लिपकार्टवरूनच ऑर्डर केलेल्या आहेत. कारण की फ्लिपकार्टवरती डिस्काउंट असतात, तर त्यानुसार ते म्हणजे भरपूर पैशांचा फरक पडतो त्याच्यामध्ये. त्या डीमार्टमध्ये तशा डिस्काउंटमध्ये नाही मिळत, त्यामुळे मी त्या फक्त ह्याच्यामध्ये मागवलेल्या आहेत फ्लिपकार्टवरून. आणि बाकीचं जी काही ग्रोसरी जी आहे ना, म्हणजे डाळ, तांदूळ, बाकी साखर, चहा पावडर, ह्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या सर्व गोष्टी मी डीमार्टमधून भरलेल्या आहेत. आणि मी एकाच ठिकाणावरून नाही घेत, मी असं थोडं काही लोकल दुकानातून पण घेते, की म्हणजे जे आपले नॉर्मलचे रेशनिंगचे शॉप्स असतात, जनरल स्टोअर, मी तिथूनही काही वस्तू घेते ज्या मला तिथेही योग्य वाटतात घेण्यासारख्या, ज्या मला डीमार्टमध्येही नाही मिळत आणि ऑनलाईनमध्ये पण त्या मला नाही परवडत की त्या ऑनलाईन महाग असतात. त्यामुळे मी त्या अशा लोकल ह्याच्यामधून, जनरल स्टोअरमधून पण घेते. अशाही काही वस्तू आहेत. तर चला मग मी तुम्हाला पुढचं ग्रोसरी दाखवते. तर फ्रेंड्स, बघा, मी सर्वात प्रथम तुम्हाला दाखवते जी हॅवी आहे. ही मी 5 किलो साखर भरलेली आहे. ही मला आरामात 3 ते 4 महिने जाते, कारण की फक्त ही आम्ही ते रेग्युलर काही गोड बनवत नाही, तर ही मला आरामात 3 ते 4 महिने जाते. आणि आम्ही दोघंच असल्या कारणाने इथं काही गोड होत नाही. फक्त आपलं काही फेस्टिवल वगैरे असेल त्याच वेळी काही असं शिरा, लापसी वगैरे ह्यामध्ये टाकता आली तर. अदरवाईज लापसीमध्ये पण आपण टाकत नाही, लापसीमध्ये आपण गूळ टाकतो. तर ही मला तेव्हा लागते. आणि थोडंफार असं म्हणजे चहासाठी आमचा दिवसातून 1 टाईमच चहा असतो, तर तो चहा फक्त सकाळचा. मी ना बासमती राईस घेतला आहे. मी फर्स्ट टाईम हा दावतचा घेतला आहे. मी नेहमी इंडिया गेटचा घेते, पण मी म्हटलं की ह्यावेळेस हा वाला. आणि ही चहा पावडर आहे वाघ बकरीची. ही वाघ बकरीची चहा पावडर पण मला पाव किलो आम्हाला इनफ होते, जाते 1-2 महिने आम्हाला. हे मखानाचे 2 पॅकेट्स घेतले होते. एक पॅकेट्स मुलांनी काल म्हणजे किवीला सकाळी स्कूलला स्नॅक्स आयटम पण द्यावा लागतो ते. माझी फेवरेट आहे. हे आहे फॉर्च्यूनचा बारीक रवा. मी नेहमी सुट्टा घेत असते बारीक रवा डीमार्टमधून, पण ह्यावेळेस विचार केला की हा एकदा ट्राय करून बघूया, म्हणून मी रवा झाला 3 किलोचा. सगळे हाफ केजीचे आहेत. हे घेतलं आहे बेसन पण मी एक 1 केजीचं बेसन घेतलं आहे. फॉर्च्यूनचंच आहे हे पण. तर इथे मला किवी हेल्प करते. वस्तू मी ज्या ज्या देते ना ती त्या वस्तू ठेवते. बघा इकडे आहे छिलट्यावाली उडदाची डाळ ब्लॅक कलरची. तर ही सुद्धा मी. पोहे पण मी फक्त 1 किलोच घेतले.
ही आहे बेकिंग पावडर आणि हे आहे ड्राय इस्ट. तर हे सुद्धा डीमार्टमधून घेतली आहे, 200 ग्रामचीच आहे, एवढी बस होती. तर मी हे लोकल दुकानातून ओवा घेतलेला आहे. तर हा लोकल मीन्स जनरल स्टोर जे आपण घेतलेले आहे. तर तीळ मी 2 किलो घेतलेले आहेत. ही सुंठ सुद्धा मी लोकल दुकानातूनच घेतलेली आहे. हे जे आहे ना ब्लॅकवाली उडदची डाळ आहे आणि त्याबरोबर मी हे थोडासा राजमा घेतलेला आहे. तर राजमा, पिंक सॉल्ट, हे मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे फ्लिपकार्टवरती. शेंगदाणे, मी हे ड्रायफ्रूटचे पिस्ताचे सॉल्टेड पिस्ता ते सुद्धा मी फ्लिपकार्टवरच ऑर्डर केलेले आहेत. हे खूप छान आहेत आणि खरंच खूप टेस्टी पण आहेत, टाटा संपन्नचे आहेत. आता ही डाळ मी डीमार्टमधून भरलेली आहे. तर डीमार्टमधली डाळ ना मी अशी 1.5 किलो घेतली आहे. 1.5 नाही 2 किलो. डावरचे जे लष्करी वाडा कोलम आहेत ना, खूप सुंदर आहे. हे लवंग, अख्खी इलायची ब्लॅक कलरची, हे असं मी हे छोटे छोटे पॅकेट घेतलेले आहे. मॅजिक मसाला, शेजवान चटणी आहे, ही मी फ्लिपकार्टवरूनच ऑर्डर केली होती. ही पण छान आहे आणि ह्यात पण माझे काहीतरी 10-15 रुपीज कमी होऊन मला मिळाली आहे. तुरीची डाळ ही आहे तुरीची डाळ. ही मी 2 किलो घेतली. म्हणजे 3 ते 4 महिने मला जाईल, 2 पण नाही 3 ते 4 महिने मला आरामात जाईल. थोडीशी अजून अगोदरची आहे. हे चण्याची डाळ, तर ही मी फक्त 1 किलो घेतलेली आहे. पाहू शकता. पाणीपुरीची पुरी आहे, ही लोकल दुकानामधून घेतली. माझ्या बहिणीने आणून दिलं होतं. तर मी तिला फक्त बोलली की मला पुरी हवी आहे, तर ती माझ्यासाठी घेऊन आली. आता ह्या ज्या छोट्या छोट्या तेलाच्या पिशव्या आहेत ना, मी म्हणजे फायदा होण्यासाठी पण बघा मी काय केलं आहे. मी ना 1,000चं फ्लिपकार्टवरती ऑर्डर केल्यावरती मला अशा प्रत्येक ऑर्डर मागे ना एक पिशवी मिळाली आहे फॉर्च्यूनची, जी इथे लिहिलं आहे ट्रान्स फॅट फ्री असं इथे लिहिलेलं आहे. आणि बिस्किट्स वगैरे आणि ड्रायफ्रूट्स प्रत्येक ह्याच्यामध्ये ना मी 1,000चं सामान ऑर्डर केलं आणि त्याच्यावरती मला हे एक पिशवी अशी फ्री आली. फ्लिपकार्टवरती जेव्हा तुम्ही काहीतरी ग्रोसरी ऑर्डर करता ना, तर तिथे तुम्हाला 1 रुपयाचं असं काहीतरी वस्तू मिळते. कधी हे असतं ऑइल असतात, कधी अशी मधुरची शुगरही असते, तर नाही लागत. म्हणून मी हे फॉर्च्यूनचे फक्त 2च पिशव्या आणले. तर हे पण आहे बघा, ट्रान्स फॅट फ्री, हे पाहू शकता. तसे ह्या 2 आणलेल्या आहेत. तर मी हे बेकरचं ओट्स पण मागवलं आहे. आता हे आहे ड्रायफ्रूट्स. तर हे मी ना काजू घेतलेले आहेत. हे फार्मलीचे काजू आहेत ना, खरंच खूप छान आहेत आणि टेस्टी पण आहे. हे सुद्धा मी ब्लॅक किशमिश सुद्धा मी ऑर्डर केले. हे मी 2 ऑर्डर केले. हे सुद्धा मला कमी ह्याच्यामध्ये मिळाले की 250 ग्रामचे आहेत दोन्ही पण. तर असं मी फक्त हे 500 ग्रामचे झाले, म्हणून मी हे 2 ऑर्डर केले. हे पण मी फ्लिपकार्टवरूनच ऑर्डर केलं आहे. बदाम मी एकच ऑर्डर केला आहे आणि काजू हे 2 ऑर्डर केले होते. तर हा 500 ग्रामचा आहे, तर एवढा ठीक आहे. पण हा पण खूप छान आहे फॅमिलीचा आणि मस्त आहे, म्हणून मी हा घेतला आहे, ऑर्डर केला आहे फ्लिपकार्टवरती. ह्यात पण प्रत्येकामागे 10-15 रुपयाचा फरक पडतो आणि ठीक आहे. तर हे एक आहे. हे सॉल्टेडवाली कॅशो नट्स आहेत. हा मी एकच मागवला आहे, मी दरवेळेस 2. ही आहे मिश्री, मी डीमार्टमधून घेतलेली आहे. मॉझरेला चीज इतकं ठीक आहे, एवढं काही लागत नाही. कधी हे आहे सँडविचमध्ये असं टाकण्याच्यावाले हे चीज हे, आणि हे असे ब्लॉकवाले पाहू शकता तुम्ही. पण कधी पावभाजी वगैरे किंवा काही त्याच्यामध्ये असं थोडंसं वरती क्रॅश करायला एवढी छोटी छोटे आहे फ्लिपकार्टवरून. तर हा आहे असा बॉर्नव्हिटाचा आयरनची क्रीम बिस्किट. हे मी सगळं ऑनलाईन घेतलेलं आहे. हे सगळे टीव्हीचे फेवरेट आहेत आणि मॅडमला मम्मी मला हे घे ते घे तिथं चालू असतं. तर हे असे मी हे पण टिफिनमध्ये वगैरे द्यायला तिला खूप इझी पडतं. हे सगळं मी रेग्युलर नाही देत, कधीतरी. नाही तर टिफिन तर तिचा वेगळा असतो भाजी चपातीचा, पण हे कसं स्नॅक टाईम म्हणजे तिला स्कूलमधून येतानाचा जेव्हा ती बसमध्ये बसते तर तोवर तिला भूक लागेल म्हणून हा हे असं काही वस्तू ठेवल्या आहेत. सोबत लागणारा मागे घेऊन मी युनिबिकचे असे बिस्किट घेतले, छोटे पॅकेट आणि ते मोठं पॅकेट असं मी मागवलेलं आहे. हे आहे लायझॉल. हे म्हणजे टॉयलेट आणि फ्लोअर क्लिनिंगसाठी यूज होतं. तर हे सुद्धा मी ऑनलाईन म्हणजे फ्लिपकार्टवरूनच घेतलेलं आहे. तर आलाच्या 2 बॉटल. जवळजवळ आता मला 2 ते 3 महिने काही बघायची गरज नाही आहे, इतकं हे इनफ होऊन जाईल. जास्त होईल असं नाही आहे.
आता जर माझा एकदाचा खर्च असेल तर मला नेक्स्ट महिन्यामध्ये जास्त खर्च नाही पडणार. तर हे असं साठवून हे आहे म्हणजे वॉशिंग मशीनचे हे आहे टॅबलेट्स. एक टॅबलेट्स टाकले ना तरी कपडे खूप छान निघतात. म्हणून आता हे वाला वापरते मी. आणि थोडंसं हे लिक्विड टाकते, पाहू शकता तुम्ही सर्फ एक्सेल. हे असं मागवलेलं आहे. एक आहे हा मोठा पाऊच जो आहे 3.2 लिटरचा आणि हा आहे 2 लिटरचा आणि हा 3.2 लिटर. तर ह्या आहे ना मला लवकर म्हणजे जवळजवळ 4 ते 5 महिने जाईलच आरामात. हा आहे क्लिनिक प्लस. हा आहे सुहानाचा मिसल मसाला. तर हे जे असे जे पॅकेट्स मागवलेले आहे. हा आहे पाणीपुरी मसाला. हे मी ना लोकल दुकानातून म्हणजे जे जनरल स्टोअर असतं ना तिथून घेतलेले आहे. तर हे पाणीपुरी मसाला आहे आणि मिसळ मसाला आणि फिश फ्राय मसाला, हिरवं वाटण, पनीर टिक्का मसाला हे असे आहे. हे एवढं मिळलं आहे. हे ब्लॉक्स हे आपल्या टॉयलेटमध्ये ठेवल्यावरती ना लवकर टॉयलेट. आणि मी ना ऑनलाईन फ्लिपकार्टवरती ऑर्डर केल्यामुळे ना मला जशी साखर आणि ऑइल फ्री मिळाल्या ना तशा मला या आयोडेक्सच्या क्रीमसुद्धा मिळाल्या. त्याच्यामध्ये हे बघा मला 6 क्रीम्स आल्या आयोडेक्सच्या. तर हे पॉवर जेल आहे, क्रीम पण नाही, पॉवर जेल आहे. तर हे मला फ्लिपकार्टवरूनच आलेलं. तर असा फायदा होतो आपला कधी कधी ऑनलाईनमध्ये. म्हणजे हे डीमार्टमधून घेतलं आहे किसानचा टॉमॅटो सॉस. हे भांडी घासायचं साबण एक्सोचं हे सुद्धा मी ऑनलाईन घेतलेलं आहे. तर हे डिश लिक्विड आहे. हाताने कपडे वगैरे धुतो ना तर हे त्याच्यासाठी जे मशीनमध्ये नाही धुवू शकत आणि ते हाताने धुवायचे तर हे लिक्विड त्याच्यासाठी सुद्धा चांगलं आहे. अशा प्रकारे माझा ग्रोसरी आयटम होता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नुसतं सबस्क्राईब करू नका तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि मला नक्की सांगा तुम्हाला माझा ग्रोसरी व्हिडिओ कसा वाटला ते. आणि माझी लिस्टसुद्धा मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओच्या पुढे दाखवते. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला मग फ्रेंड्स, बाय. ईशीने मला खूप सारी मदत केली आहे त्यासाठी थँक्यू.